इकडे आपण अशी भरलेली मिरची तयार केली आहे, तर नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि आपण याला बिलकुल तेलाचा वापर न करता सुद्धा मिरची भरलेली बनवता येते. तर अशा पद्धतीने बनवू शकता. आणि आपण उन्हाळ्यामध्ये अगदी दह्याचा वापर करून अशी चटपटीत मिरची बनवू शकतो. आणि तुम्हाला मी अशी उघडूनसुद्धा दाखवते. हे पाहू शकता. अगदी तुम्हाला हा मसाला आतमध्ये दिसेल, बाहेर काहीही दिसणार नाही. हे पाहू शकताय. अशा पद्धतीची जर मिरची तुम्हाला बनवायची असेल, अगदी चवीला सुद्धा खूप उत्तम, तर नक्कीच ट्राय करा. एक मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते. अगदी आपली छान प्रकारे मिरची शिजलेली सुद्धा आहे. हे पाहू शकताय. आणि यातला मसाला सुद्धा असा छान झालेला आहे. अगदी ही मिरची आपण वाफवून घेतलेली आहे. तर चला आता अशा प्रकारची रेसिपी बनवण्यासाठी कुठलाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आणि अगदी तुम्हाला सहज नवीन प्रकारची मिरची बनवता सुद्धा येईल. नमस्कार. आज आपल्याला शिमला मिरची बनवायची आहे. तर त्यासाठी आपण ही शिमला मिरची घेतली आहे आणि ही शिमला मिरची आपल्याकडे अर्धा किलो आहे. आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने कटसुद्धा करणार आहोत आणि शिमला मिरची बनवणार सुद्धा आहोत. तर चला व्हिडिओ हा कंटिन्यू करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन अशा रेसिपी पाहायला मिळतील. तर चला आता आपण शिमला मिरची कशा प्रकारे कट करायची आहे हे पाहूयात. अगदी आपण ही शिमला मिरची स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे. तर आपल्या सुरुवातीला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. आणि यामधलं आपल्याला हे बी काढून घ्यायचं आहे. या भाजीमध्ये आपल्याला हे बी वापरायचं नाही आणि अशाला अशी आपल्याला शिमला मिरची वापरायची. इकडे आपण यावरचं देठसुद्धा कापणार नाही आहोत. अशा प्रकारे आपल्याला नंतर ठेवायचं आहे. तर सर्व मिरची मी अशी कट करून घेणार आहे. अशा प्रकारच्या ह्या मिरच्या आपण कट करून घेत आहोत. इकडे आपण अशा मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, पाहू शकता. शिमला मिरची आपण कट करून घेतली आहे आणि आता आपल्याला पुढची कृती करायची आहे. तर त्यासाठी आपण गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि आता या पॅनमध्ये आपल्याला सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे. अगदी तुम्हाला मसालासुद्धा वेगळ्या पद्धतीने आणि शिमला मिरचीसुद्धा वेगळ्या पद्धतीने बघायला भेटेल. तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल. इकडे आपण पॅनमध्ये थोडंसं तेल घालतोय. आता आपल्याला याच तेलामध्ये घालायचं आहे हे थोडंसं खोबरं. इकडे खोबरं हे छान असं भाजून घ्यायचं आहे. इकडे खोबरं भाजून झालेलं आहे आणि त्यानंतर घालायचं कांदा. कांदासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इकडे आपला कांदासुद्धा भाजत आहे. त्यानंतर घालायचं आहे लसूण. हे आलं आहे अगदी छोटंसं तुकडं, हा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इकडे आपला मसाला भाजलेला आहे. तर त्यानंतर घालायचं आपल्याला इकडे शेंगदाणे. शेंगदाणे आपण अगदी छोटीशी वाटी घेतलेली आहे. आणि त्याचनंतर आपल्याला घालायचं आहे तीळ. तीळ हे अर्धी वाटी घेतलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे. आता मिक्स करून घ्या. गॅसची फ्लेम ही लो ठेवा, म्हणजे तीळ आणि शेंगदाणे हे करपणार नाहीत. इकडे आपला मसाला असं छान भाजून झालेला आहे आणि अगदी आपण लो
फ्लेमवरती भाजलेलं सुद्धा आहे. तर आपल्याला आता गॅस ऑफ करायचा आहे आणि हा मसाला आपल्याला अगदी थंड करून घ्यायचा आहे. गॅस हा आपण ऑफ करूया आणि हा मसाला थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरला काढायचा आहे. इकडे आपला मसाला थंड झालेला आहे, तर आपण हा मिक्सरला घालूया. इकडे आपला मसाला थंड झाला आहे आणि आपण हा मिक्सरच्या भांड्यात सुद्धा घातला आहे. आता आपल्याला त्यानंतर घालायचं आहे धन पावडर, त्यानंतर जिरं पावडर अर्धा चमचा. आणि जर तुम्हाला जिरं वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता, यामध्ये बारीकच होणार आहे. तर मी इकडे धन पावडर आणि जिरं पावडर वापरलेला आहे. तर त्यानंतर आपल्याला घालायचं आहे, त्यानंतर घालायचं आपल्याकडे हळदी पावडर. ते सुद्धा आपल्याला मिक्सरलाच घालायचं आहे. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ. त्यानंतर घालायचं आपल्याला इकडे हा काळा मसाला, हा घरगुती मसाला आहे आपला, तर हा सुद्धा आपल्याला इकडे आपण हा घरगुती मसाला सुद्धा घातलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे. दही आपण इकडे 4 चमचा घालणार आहोत. इकडे आपले 4 चमचे दही झालेला आहे. इकडे आपला मसाला पूर्ण मिक्सरला घालून झाला आहे आणि याची चवसुद्धा अतिशय वेगळी आहे. तर चला आता हा मसाला आपण एकदम वाटून घेऊयात. अगदी बारीक मिक्सरला काढायचा आहे. इकडे आपला मसाला बारीक करून झालेला आहे, हे पाहू शकताय. तर आपल्याला हा मसाला बाहेर काढून घ्यायचा आहे. इकडे आपण हा मसाला काढून घेत आहोत. इकडे मसाला आपला बारीक करून झालेला आहे आणि हा आपण काढून सुद्धा घेतलेला आहे. तर चला आता आपण पुढची कृती करूयात. इकडे आपण शिमला मिरची कट करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला ही शिमला मिरची कशा प्रकारे बनवायची आहे हे पाहायचं आहे. तर इकडे आपण ही शिमला मिरची घेतलेली आहे आणि जो आपण मसाला बनवलेला आहे ना, तर तो आपल्याला इकडे ही शिमला मिरची आणि हा मसाला असा आपल्याला यामध्ये भरून घ्यायचा आहे, हे पाहू शकताय. इकडे आपण अशा पद्धतीने सर्व मिरच्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि पाहू शकता अतिशय सुंदर अशी मसाला सुद्धा दिसत आहे आणि मिरची सुद्धा. तर आपल्याला यावरती घालायचं आहे आणखी थोडंसं दही. दही आपल्याला अगदी पाण्यासारखं घ्यायचं आहे, कारण ही शिमला मिरची आपल्याला वाफवून घ्यायची आहे, तर ती वाफली पाहिजे. तर अगदी आपण यामध्ये 1 चमचा दही घातलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यावरती कोथिंबिरी. सगळ्यात शेवटी जाईल यामध्ये कोथिंबिरी. घालून झालेली आहे. आता आपल्याला त्यावरती ठेवायचे कट करून घेतलेलं वरचं मिरचीचं देठ. इकडे अशा पद्धतीने आपण यावरती देठ सुद्धा ठेवून घेतलेले आहेत, पाहू शकताय. आता आपल्याला पुढची कृती करायची आहे. इकडे आपण पुढे एक स्टीमर घेतलेला आहे. इकडे आपण पुढे गॅसवरती स्टीमर ठेवलेला आहे. तर आपल्याला यामध्ये आता मिरची वाफवून घ्यायची आणि स्टीमरवरती आपण हे छोटंसं प्लेट ठेवत आहोत अशा पद्धतीने.
त्यानंतर आपण इकडे मिरचीमध्ये असा मसाला भरलेला आणि त्यावरती मिरचीचं देठसुद्धा ठेवलेलं आहे. तर ही अशा प्रकारची मिरची घ्यायची आणि इथं स्टीमरवरती ठेवायची आहे. तर इकडे अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या ठेवून घेणार आहोत. इकडे आपण अशा पद्धतीने सर्व मिरच्या ठेवून घेतलेल्या आहेत. पाहू शकताय, अगदी जवळून सुद्धा पाहू शकताय. आणि गॅस आपण फुल ठेवलेला आहे. तर आपल्या पटकन अशा मिरच्या वाफल्या गेल्या पाहिजेत. तर आता आपण यावरती झाकण ठेवूयात. इकडे आपण झाकणसुद्धा ठेवलेलं आहे आणि इकडे आपण आता मिरच्या वाफवून घेत आहोत. तर आपल्याला वरतून दिसत आहेत की म्हणजे वाफ बसली किंवा नाही हे आपल्याला वरून दिसणारच आहे. त्यामुळे आपण झाकण काढण्याची बिलकुल घाई करणार नाही. तर अशा पद्धतीने आपण 5 मिनिटं याला वाफवून घेऊयात. इकडे आपण स्टीमरमध्ये वाफायला ठेवलेली आहे मिरची आणि अगदी छान प्रकारे वाफतसुद्धा आहे. तर आणखीन याला आपण 2 मिनिटं ठेवणार आहोत. आपण याला वाफत ठेवत असताना ते आत्तापर्यंत याला 3 मिनिटं झालेली आहेत. आणखीन याला 2 मिनिटं ठेवायचं आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे वाफली पाहिजे त्यासाठी. इकडे आपली मिरची वाफवून झालेली आहे. तर आता आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे आणि आता आपण ही मिरची काढून घेऊयात. इकडे आपण स्टीमरसुद्धा खाली उतरवलेला आहे गॅसच्या. तर पाहू शकता इकडे आपल्या मिरच्यासुद्धा छान वाफवून झालेल्या आहेत. तर आपण एक एक असं काढून घेऊयात. इकडे ही मिरची काढलेली आहे. आणखीन काढूयात आपण. इकडे आपल्या मिरच्या काढून झालेल्या आहेत. तर यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालत आहोत. पाहू शकता अगदी यामध्ये बिलकुल तेलाचा वापर न करता सुद्धा आपण अशी भरलेली मिरची करू शकतो आणि चवीला जशी भरलेली मिरची असते त्यापेक्षा दुपटीने छान लागेल. आणि यामध्ये तेल अतिशय कमी प्रमाणात वापरलेलं आहे फक्त मसाला भाजण्यासाठी. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अतिशय सुंदर अशी मिरची तयार झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही ही मिरची ट्राय करा.